कसोट्या म्हणजेच डिव्हिजिबिलिटी टेस्ट. DIVISIBILITY डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे कसोट्या. अगदी झिरो पासूनही आपण विचार केला तरी हरकत नाही. बोला, शून्याची कसोटी कोण सांगतंय? बोल. शून्याने कोणत्याही संख्येला भाग जात नाही. गुड. शून्याने कोणत्याही संख्येला भाग दिला तर उत्तर शून्यच येतं. शून्याने कोणत्याही संख्येला भाग जात नाही. ओ हो हो हो. किंवा भाग देता येत नाही. शून्याने कोणत्याही संख्येला भाग देणे चुकीचे ठरते किंवा चुकीचे आहे, किंवा शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही. बरोबर आहे. परंतु काय? 2 शून्याला कोणत्याही संख्येने बोला भागले तर उत्तर शून्यच येते. बघा, भागले असता तर कोणत्याही उत्तर संख्येने शून्यच भागले असता भागाकार म्हणा वाटल्यास. भागाकार शून्यच येतो. म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा, 1 नंबरचा जर विचार केला आपण, 1 नंबर म्हणजे असं, हे चुकीचे ठरते, हे चुकीचं आहे, असं करता येत नाही. अशा पद्धतीचा भागाकार करता येत नाही, म्हणजे हे रॉंग आहे. बरं, 2 नंबरचा जर विचार केला आपण, इथे 0, इथे 32, तर याचं काय होतंय? 32 0 0 वजाबाकी 0, म्हणजे भागाकार काय आला? 0. 2 नंबरच्या व्याख्येनुसार भागाकार 0 येतो. ही शून्याची कसोटी आहे. वरती घ्या ना थोडंसं. वर काय नाही ना वेळा. परीक्षित रांजाने हँड्स डाऊन कर तुझा. तू काय पाहिजे नेमकं? हँड रेज केलाय तू. बघा, ही 2 ची कसोटी. आता पुढे 1 ची कसोटी. 1 ने कोणत्याही संख्येला निश्चित भाग जातो. 1 ने कोणत्याही संख्येला भाग दिला असता काय? भागाकार 1 येतो आणि निश्चित भाग जातो. 1 ने कोणत्याही संख्येला निशेष भाग जातो व भागाकार काय येतो? तीच संख्या येते. तीच संख्या येते. आपण थोडंसं फास्ट घेतो बरं का, हे तुमचं झालेलं आहे म्हणून फास्ट घेणार आहे मी. आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबला पण टाकणार आहे. तुम्हाला जर परत पाहायचा असेल तर तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. ठीक आहे. बघा, 1 ची कसोटी. 1 ने कोणत्याही संख्येला निशेष भाग जातो व भागाकार तीच संख्या येते. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ समजा, उदाहरणार्थ 32/1. मग 1 3 3 0 वरून घेतला 2, 1 2 2,
शून्य. म्हणजे 1ने या संख्येला भागलं तर भागाकार तीच संख्या. दुसरा जर उदाहरण बघितलं आपण, समजा 123 भागिले 1, तर याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे? 1 1 1, एकातून 1 गेला 0, खाली घेतले 2, 1 दुनी 2, पुन्हा वजाबाकी 0, खाली घेतले 3, 1 3 3, वजाबाकी केली तर आली 0 आणि भागाकाराला तीच संख्या. म्हणजे 1ने कोणत्याही संख्येला निशेष भाग जातो आणि भागाकार काय येतो तर तीच संख्या. ती संख्या म्हणजे जो भाज्य आहे तेच भागाकार येतो. 1ची कसोटी. त्याच्यानंतर आपण पाहणार, लिहिण्याच्या भानगडीत पडू नका सध्या, लिहून नंतर घ्या. 2ची कसोटी. कोणत्याही समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. कोणत्याही समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. कोणत्याही संख्येला 2ने निशेष भाग. बस बस, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, लय बडबड करू नका. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. कोणत्याही समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. कोणतीही समसंख्या असू द्या. आता या ठिकाणी आपल्याला समसंख्या माहीत पाहिजे आणि त्या तुम्हाला आहेत. समसंख्या म्हणजे कोणत्या संख्या की ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 0 2 4 6 8 यापैकी नंबर असतो ती संख्या समसंख्या असते. आता युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी कोणतीही संख्या असू द्या. उदाहरणार्थ तिला 2ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ 1700 किती 38, हिला जर 2ने भाग दिला तर तो भाग निशेष भाग जातो, बाकी 0 उरते आणि भाग निशेष जातो. ठीक आहे. मग या 1738चे निम्मे होतात. 2ने भाग दिला असता येणारा भागाकार हा त्या मूळ संख्येच्या म्हणजे ती जी संख्या होती या संख्येच्या अर्धा येतो, निम्मा येतो. अर्धा म्हणजेच काय? निम्मा. 2ने भागली असता कोणत्याही समसंख्येला 2ने निशेष भाग जातो आणि 2ने भाग दिला असता येणारा भागाकार त्या संख्येच्या अर्धा असतो, निम्मा असतो. ठीक आहे. ही झाली 2ची कसोटी. उदाहरणार्थ आता जरा इथं भागाकार बसणार नाही आपला, मी काय करतो, हाच भागाकार आपण पुढच्या पानावर सोडू. काय होतं, 1738 होते ना. (1738 भागिले 2). 17ला भाग द्या, पहिल्या संख्येला भाग जात नाही म्हणून एकूण 17ला भाग द्या. 17ला भाग दिल्यास काय होईल? 2 8 16, 1 वरून घेतले 3. बघा आता 2 संग 12, 13तून 12 गेले, 1 उरला, वरून घेतले 8. बरोबर आहे का? आणि 2 9 18, 18तून 18 गेले 0, बाकी आली 0. म्हणजे ही समसंख्या होती आणि समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. बरं, 2ने निशेष भाग गेल्याच्या नंतर भागाकार जो काही भाज्य असेल याला भाज्य म्हणतात. हा काय आहे? भागाकार. याला या 2ला काय म्हणतात? भाजक.
आणि खाली जी उरते याला काय म्हणतात? बाकी बाकी. आणि या दरम्यान इथे मधात मधात काय करावे लागते प्रत्येक वेळेस? सबट्रॅक्शन वजाबाकी वजाबाकी सबट्रॅक्शन करावी लागते. हे सगळं केल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येतं की कोणत्याही संख्या, आता संख्या कोणतीही असू द्या, त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो, फक्त ती समसंख्या असली पाहिजे. आणि समसंख्या असण्यासाठी तिच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी 2 4 0 म्हणजे 2 4 6 8 0 यापैकी अंक असला पाहिजे. एखादी समसंख्या पुन्हा घेऊ आपण. समजा 72. आयुष वायसे हँड डाऊन, हां हँड डाऊन्स करायचा. 72 बघा, 72चे निम्मे होतात 36, म्हणजे 2ने 72ला भाग दिला की येणारं उत्तर निम्म असतंय, 36 असणार आहे. बेत्रिक 6 उरला 1 झाले 12 आणि बेसंग 12. बघा 36चे निम्मे 72चे निम्मे 36. भाग तर गेलाच निशेष, परंतु निशेष भाग जाऊन 2 भाग करणे म्हणजेच त्या संख्येची अर्धी करणे. एखादा सफरचंद आहे, याचे जर 2 भाग करणे, 2ने भागणे म्हणजे 2 भाग करणे, आणि 2 जर भाग केले तर एक भाग म्हणजे अर्धा आणि दुसरा भाग म्हणजे सुद्धा अर्धा है ना. तसं या संख्येचे सुद्धा 2 भाग केले की संख्या अर्धी होते, आणि 2ने भागल्याच्या नंतर ती संख्या कधीही अर्धी होते. अशी 2ची कसोटी आहे की कोणत्याही समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. माईक बंद करा. पुढे 3ची कसोटी. संख्येच्या बेरजेला जर निशेष भाग जातो. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग, संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने निशेष भाग जातो. 3ने निशेष भाग जातो. बघा, म्हणजे संख्येतील अंक कुठलीही एक संख्या दिलेली असेल. समजा उदाहरणार्थ एक संख्या दिलेली आहे 4 3 7 5 12 आणि 9 असं असेल. आता यातून आपण बेरीज करताना एक ठरवून टाकायचं की 3च्या पाड्यातल्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज पण नाही करायची, त्या डायरेक्ट सोडून दिल्या तरी चालतात हां, कारण त्यांना 3ने भाग जातो. बघा याच्यातून आता हे पहिलं उदाहरण, या संख्येला 3ने निशेष भाग जातो की नाही हे जर पडताळायचं असेल, आपल्याला चेक करायचं असेल, तर शॉर्टकटमध्ये काय करायचं, 3ला तर 3ने भाग जातोच, 3ची बेरीज नाही केली तरी चालेल. 9ला 3ने भाग जातो कारण 9च्या पाड्यातली संख्या आहे, याचीही बेरीज नाही केली चालेल. बेरीज कुणाची करायची, जे 3च्या पाड्यात अंक नाहीत, जसे की 3 1 3 3 2 6 3 3 9. याच्या व्यतिरिक्त जर अंक असतील किंवा 3 4 12, शेजारी 12 आणि 1 2 12 ते जरी आले तरी ते सोडून देत चालायचं. मग आता बेरीज अशी डायरेक्ट सगळ्यांची केली तरी काही प्रॉब्लेम नाही. कशी, 4 अधिक 3 अधिक 5 अधिक 9 यांची बेरीज केली तर किती होणार आहे बघा, 4 3 7 5 12 12 9 18. पण 18 बेरीज करावी लागली. बरं 18ला परत मग 3 चौक 12 3 5 15 3 6 18 असं म्हणावं लागलं. जर तशी समजा ही बेरीज जर पाड्याच्या बाहेरची आली तर याची परत आपण बेरीज करू शकतो. बघा 8 आणि 1 9. आता 9ला तर 3ने भाग जातो, 9ला 3ने भाग जातो म्हणजे या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आता दुसरी गोष्ट, जर आपण यांची बेरीजच नसती केली 3ची 9ची, फक्त या 2च अंकांची बेरीज केली असती तर बेरीज किती झाली असती, 4 आणि 5 9, आणि 9ला 3ने निशेष भाग जातो. 9ला जातोच, या 9ला जातो, या 3ला जातो. ऐका,
जर या तर त्याची 20 येते. ठीक आहे, आता या सगळ्यांची बेरीज केली तरी भाग जातो 18ला. 18ला जातो म्हणजे या संपूर्ण संख्येला कोणत्या 4359ला भाग जातो. 9ला जातो म्हणजेच या 4359ला भाग जातो. बरं, यांची आपण इथे काटून टाकले, यांची बेरीजच नाही केली, उरलेल्या अंकांची बेरीज केली, ती 9 आली तरी सुद्धा त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. हे पहिलं उदाहरण झालं. सर बेरीज 21 येईल ना? 21 येईल. हो सर, बेरीज 21 9 येईल. दुनी 18 3 हो 21. सर, 21 येईल. बरोबर बरोबर बरोबर. मी काय केलं, त्यातले 3 वगळूनच टाकले होते. ठीक आहे, परत बघा. 4 3 7 5 12, 12 आणि 9 21. 21. बरं, 21 म्हणजेच 3 7 21 होतं, 21ला जातोच. किंवा 2 अधिक 1 करा, किती होतात 3, आणि 3 1 3, तरी भाग जातोच. कसंही असलं तरी त्याला भाग जाणार 3 ने, म्हणजे या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. दुसरं उदाहरण घेऊ एखादं आपण. अरे बापरे, एवढी मोठी संख्या आहे. आता हिला 3 ने भाग जातो की नाही हे चेक करायचं. सोपी पद्धत काय बघा, बेरीज करीत 9 आले की सोडून द्यायची. 2 1 3, 3ला भाग जातो, द्या सोडून. 3ला भाग जातो, हे सोडून द्या. 4 5 9, 9ला पण भाग जातो, द्या सोडून. 6ला जातोच जातो, द्या सोडून. 7 8 15, आणि 15ला 3 ने भाग जातो का? 3 5 15 झाली बेरीज, जातो. 9ला जातोच जातो. बेरीज न करता आपण काय केलं, ज्याची बेरीज 3च्या पाड्यातली झाली की त्याला सोडून दिलं, पुढच्याची बेरीज केली. बघा, 2 1 3, 3ला जातो म्हणून सोडून दिलं. 3ला जातोच म्हणून सोडून दिलं. 4 5 9 पाडीतली संख्या, दिले सोडून. पुढे 6, 6ला जातो, दिले सोडून. 7ला जात नाही म्हणून काय केलं, या दोघांची बेरीज केली. 7 आणि 8, 7 8 15 होतात. 15ला भाग जातो, दिले सोडून. 9ला जातो, दिले सोडून. बरं, हे झालं सोडून देण्याची पद्धत, किंवा भाग जातो म्हणून आपण त्याची बेरीजच नाही केली. आता काय करा, या सगळ्यांची एकदा बेरीज करून बघा बरं, तसं पण होतंय का नाही. नाही तर मी कसोटी सांगायचो आणि तुम्हाला वाटायचं की अरे मी हे फक्त काहीतरी करून दाखवा लागले. करा बेरीज. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9, किती झाली बेरीज? 45 झाली का? ओय, झाली का 45? अरे सोपी गोष्ट होती. आपण संख्या शिकलो तेव्हा एक पासून 10 पर्यंत अंकांची बेरीज 55 होते. याच्यात 10 नाही आहे मिळवायला, ते 10 कमी आहेत. 55 पेक्षा 10 कमी म्हणजे 45. बाकी सगळेच अंक आहेत ना. आणि 45ला 3 ने भाग जातो की नाही बापरे माहित नाही. मग परत या दोघांची बेरीज करा. 4 अधिक 5 किती झाले? 9. 9ला जातो की नाही 3 ने भाग? जर या मोठी ही यांची अंकांची बेरीज, ऐका, पहिल्या अंकांची बेरीज जर मोठी आली तर परत बेरजेच्या पण अंकांची बेरीज केली तरी चालतं. बेरजेच्या अंकांची सुद्धा बेरीज केली तर चालतं. अशी ही 3ची कसोटी. 10 आणि 21, 10 आणि 21 समूह संख्या आहे. 10 आणि 21. हो, तुझा प्रश्न 10 आणि 21 सहमूल संख्या आहे का? 10 21. बघा, याला कसोटी लावा. याला 2 ने भाग जातो, याला जात नाही. याला 3 ने जातो, याला जात नाही. 4 ने कोणालाच भाग जात नाही. 5 ने याला जातो, याला जात नाही. 6 ने कोणालाच जात नाही. 7 ने याला जातो, याला जात नाही. 8 ने कोणालाच जात नाही. 9 ने जात नाही. 10 ने जात नाही. म्हणजे यांना फक्त अशी एक संख्या एकमेव की यांना 1 ने भाग जातो, फक्त 1 ने भाग जातो. आणि ही ह्या दोन्ही काय आहे? सहमूल संख्या. विवेक, आलं का लक्षात? यस सर. आता 4ची कसोटी पुढे.
हा भाग 3च्या कसोटीतला नाही बरं. त्याने प्रश्न विचारला मध्ये की 10 आणि 21 सहमूल संख्या आहेत का ते चेक करून त्याला दाखवलं तर होय, त्या संख्या कशा आहेत, कोप्राईम नंबर आहे. 4ची कसोटी काय? 4ची कसोटी एकक व दशक स्थानी 0 किंवा 4 संख्या तर त्या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो. काय श्रेयस, तू काय कसोटी सांगतोय? एकक व दशक स्थानी 0 किंवा 4? पाड्यातील संख्या असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बरं. श्रेयसने पण बरोबर सांगितली मग ती अगोदरच. एकक व दशक दोन्ही स्थानी, दोन्ही मिळून एकक व दशक स्थानी काय? एक तर 4ची कसोटी म्हणून 4च्या पाढ्यातील संख्या, 4च्या टेबलमधील संख्या, 4च्या पाढ्यातील संख्या, एकक व दशक स्थानी 4च्या पाढ्यातील संख्या पाहिजे. संख्या किंवा दोन्ही ठिकाणी एकक व दशक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आता दुसरी महत्वाची गोष्ट, 0 तर असेल तर जातोच, 4च्या पाढ्यातील संख्या असेल तर जातो. आता 4च्या पाढ्यात संख्या किती आहेत बघा. 1च्या पाढ्यात 4 वेळेस म्हणजे 0 4, 0 4ला 4 ने निशेष भाग जातो म्हणजे एकक स्थानी 4 आणि दशक स्थानी 0. 0 8, 8ला निशेष भाग जातो, 0ला जातो. पुढचं काय? 3 चौक 12, 4 चौक 16, 5 चौक 20, 6 चौक 24, 7 चौक 28, 8 चौक 32, 9 चौक 36, 10 चौक 40, 11 चौक 44, 12 चौक 48, 13 चौक 52, 14 चौक 56, 15 चौक 60, 16 चौक 64, 17 चौक 68, 18 चौक 72, 19 चौक 76, 20 चौक 80, 21 चौक 84, 22 चौक 88, 23 चौक 92, 24 चौक 96. आता 25 चौक 100 होतात बघा. 25 चौक 100 कुठे ग? हा बघा असं होतं. म्हटलं 52 आणि लिहिलं 13 चौक 52. हा 56 60 इथपर्यंत आलो. 96, 24 चौक 96 आणि 25 चौक 100. 100 म्हणजेच एकक व दशक स्थानी 2 0. आता चौकच्या पाड्यातल्या संख्या सगळ्या, ह्या सगळ्या 4च्या पाड्यातल्या 2 अंकी संख्या आहे. एकक व दशक स्थान असणाऱ्या 4च्या पाड्यातल्या संख्या. मी असं का म्हटलं? 1 4 4, 2 चौक 8, 3 चौक 12, 4 चौक 16, 5 चौक 20, 6 चौक 24, 7 चौक 28, 8 चौक 32. सगळा चौक 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 लावले ना आपण. चौक चौक लावले ना. 9 चौक 36, 10 चौक 40, 11 चौक 44, 12 चौक 48, 13 चौक 52, 14 चौक 56, 15 चौक 60, 16 चौक 64, 17 चौक 68, 18 चौक 72, 19 चौक 76, 20 चौक 80, 21 चौक 84, 22 चौक 88, 23 चौक 92, 24 चौक 96, 25 चौक 100. चौक 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 म्हणजे 4च्या पाड्यातल्या संख्या. बरोबर आहे की नाही? तर एकक स्थानी आणि दशक स्थानी या अंकांपैकी जर अंक असेल तर ती कोणतीही संख्या असली तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. अशी ही 4ची कसोटी. उदाहरणार्थ
बघा, एखादी मोठी संख्या आहे आणि तुम्हाला सांगितलं या संख्येला 4ने निशेष भाग जाण्यासाठी खालीलपैकी एकक स्थानी कोणता अंक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 4च्या पाड्यात अंक येणारी संख्या तिथं मांडायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, भाग जाणारी संख्या आपण शोधू. या संख्येला 4ने निशेष भाग जातो की नाही. जर आपल्याला भाग देऊन पाहायचं म्हटलं तर अख्खं पान पुरणार नाही. मग कसोटी काय, किती चोक 96 आहे का किती चोक 96? 24 चोक 96. या दोघांचा विचार केला की समजून जातं आपल्याला की 4ने निशेष भाग जातो की नाही. आणि याला 24ने भाग जातो, म्हणून या संपूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जाणार आणि जातोच. अशी ही 4ची कसोटी. बर, आता मला एक सांगा, मी काय करतो, एक याच्यावर एक गणित देतो तुम्हाला. पुढच्या पानावर 4च्या कसोटीवर एक गणित देतो. ते गणित तुम्ही मला सांगायचं. पहिलं सेशन संपलं, दुसऱ्या सेशनमध्ये आपण गणित सुरू करू. आपण थोडंसं फास्ट घेतोय. का फास्ट घेतोय? कारण याच्या कसोट्या आपण या सविस्तर डिटेल शिकलेलो आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आज थोडंसं आता काय करू, थोडंसं स्पीडने घेऊ, म्हणजे पूर्ण कसोट्या आजच्या आपल्या 1 तासामध्ये संपून जातील. आणि मग याच्यावर उद्या आपण काय करणार की सराव संच 2.1 आणि दुसऱ्या प्रकरणातली जी पूर्ण संख्येवर 4 मूलभूत क्रिया आपल्याला शिकायच्यात ना, त्या आपल्या उद्यापासून सुरू होईल. परंतु आज महत्त्वाचा भाग काय की तुमच्या कसोट्यांची रिव्हिजन होईल. ज्यांनी कसोट्याची रिव्हिजन केलेली नसेल किंवा ज्यांच्या कसोट्या झालेल्या नसतील त्यांनी थोडेसे समजून घ्या. परत हा व्हिडिओ आता मी पाठवणार आहे यूट्यूबला, तो परत वाटल्यास बघा. व्हिडिओ बघून झाला की पुन्हा एकदा त्याच्यावर विचार करा. तशा प्रकारचे प्रश्न आहेत, पाहिजे तर मी कसोट्यावरची टेस्ट पण देतो आजच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. आणि त्या टेस्टची लिंक पण ग्रुपच्या डिस्क्रिप्शन, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ओके, चला आपण आता काय करू, सुरुवात करून देऊ. पुढची कसोटीचं मी तुम्हाला उदाहरण सांगणार होतो ना एक. बघा, एक प्रश्न देतो मी, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढायचंय. दिलेल्या पुढील संख्येत कोणती संख्या पुढील, एक मिनिट, सॉरी मला लिहायचं एक होतं, लिहिलं एक. पुढील संख्येत कोणती संख्या मिळवली असता, पुढील संख्येत कोणती संख्या मिळवली असता या संख्येला 4ने निशेष भाग जाईल. बघा, अशी विचार करणारी गणित असतात नवोदयमध्ये सगळी, आणि आपल्याला विचार केलाच पाहिजे. संख्या आहे पुढची, आणि ऑप्शन आहेत. या संख्येत कोणती संख्या मिळवली असता 4ने निशेष भाग जाईल. आपल्याला कसोटी माहित पाहिजे. संख्येला करायचं तुम्ही, संख्येला करणं. ओके. 1 2 3 4. याच्या सर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. सर ऑप्शन नंबर 3.
ऑप्शन नंबर 3. आता कसोटीनुसार काय नियम काय आहे की आपल्याला याला काही 4 ने भाग देऊन Option बघायचं number काम 3. नाही. या 2 अंकांचा विचार करायचा. म्हणजे 53 मध्ये किती मिळवले की 4च्या पाड्यातली संख्या येणार आहे. आता 40 पेक्षा मोठी तर 4च्या पाड्यात संख्या नसते, परंतु 4चा पाढा इथे संपत नाही असं. म्हणजे 10 चोक 40. मग जसं 4 10 40, 4 11 44, 4 12 48, 4 13 52, 4 14 56. 4 14 56 किंवा 14 चोक 56. 14 चोक 56 म्हणजे इथे आपल्याला 56 झाले पाहिजे. म्हणून 53 प्लस 3 मिळवावे लागतील ना. मिळवले 3 मिळवले की 3 3 6 अँड 5 आणि याला कितीने भाग जातो 14 आणि हे चोक 14 चोक 56. म्हणजे या संख्येला 4 ने निशेष भाग जाण्यासाठी तिच्यामध्ये 3 मिळवावे लागतील. अशा प्रकारचा प्रश्न नवोदयमध्ये असतो, स्कॉलरशिपमध्ये असतो. आणि जर आपण त्याचा चांगला अभ्यास केला, सुट्या चांगल्या शिकल्या, कसं केलं तर कसं केलं आपल्याला काय सांगितलं होतं की ही जी संख्या आहे पुढील संख्येत म्हणजे या संख्येत कोणती संख्या दिलेल्या 4 संख्या 1 2 3 4 यांच्यापैकी कोणती संख्या मिळवली असता या संख्येला 4 ने निशेष भाग जाईल. आता 4ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी 2 शून्य म्हणजे एकक स्थानी 0 दशक स्थानी 0 किंवा 4च्या पाढ्यातील संख्या असेल त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आता ही विषम संख्या आहे आणि विषम संख्येला तर समसंख्येने भागच जात नाही. म्हणजे या संख्येला काही 4 ने निशेष भाग जात नाही, पहिली गोष्ट. बरं, जायचा म्हटलं तर मग याच्यात काहीतरी बदल केला पाहिजे, तिच्यात काहीतरी मिळवले पाहिजे, नाही तर काढले पाहिजे. आपल्याला सांगितलंय मिळवायला. बरं, मिळवायचे म्हटलं एक जर मिळवला तर किती होतात बघा 54 होतात. म्हणजे किती 54 म्हणजे निश्चित 54 नाही, किती 7,80,654 होतात. 7,80,654. आता 7,80,654 मध्ये जर 1 मिळवला तर किती होतात 7,80,600. 1 मिळवला तर 54 झाले ना, हे 53 आहे समजा. 55. हा, 1 मिळवला की किती होतील 54. बर, याच्यात जर हे 1 ऐवजी हे जर 2 मिळवले 3 आणि तर किती होतील इथे 54 च्या ऐवजी 55. बर 55. हा, जर 3 मिळवले तर किती होतील 3 आणि 3 आता 56. 56 होतील. आणि 56 किती चोक 56 14 चोक 56. म्हणजे या ठिकाणी जर 56 आले तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जाणार आहे. हे आपण पुढे प्रश्नांमध्ये व्यवस्थित घेणारच आहोत. एक प्रश्न आपण फक्त घेतला हा व्हिडिओ बनवण्यासाठी. पुढचं स्वाध्यायामध्ये आपण सगळं डिटेल्स घेऊ. आता 5ची कसोटी घेऊ आपण. पाचची कसोटी बघा काय 5ची कसोटी. आणि 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येने 5 ने निशेष भाग जातो. एकक व एकक स्थानी फक्त 0 किंवा 5. एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही म्हणजे कोणत्याही संख्येच्या वाटल्यास ते पण लिहू आपण. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक असल्यास त्या संख्येला
5ने निशेष भाग जातो. माईक बंद करा. एकक स्थानी कोणतीही संख्या असू द्या, त्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तरी 5ने भाग जातो, 5 असेल तरी 5ने निशेष भाग जातो. कोणतीही संख्या असू द्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 आहे अशी एखादी संख्या मला राज बोराडे तू सांगणार आहेस. सर बोल. 940. गुड. बघा, 940 ही संख्या आहे. या संख्येला 5ने निशेष भाग जातो. कशावरून समजतं? कारण एकक स्थानी 0 आहे आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. पाहिजे तर देऊन बघू शकता. द्या तुम्ही असं इथे काय 940 भागिले 5 करा आणि तो भाग जाणार. दुसरी संख्या मला एकाने सांगायची आहे. मी नाव सांगतो. चल वेदिका सांग बरं वानखेडे. एकक स्थानी 5 असणारी संख्या सांग. 550. संख्या संख्या अशी सांगू नको, अंक नको सांगू मला. वेदिका संख्या सांग पूर्ण. सर मी 905. किती? मी सांगू. अरे तुम्ही सगळेच वेदिका आहे का रे? तुम्ही सगळेच वेदिका आहात का? अरे वेदिकाचं नाव घेतलंय मी. वेदिकाचं नाव घेतलं तरी मी सांगू का? मी सांगू का? हे समजत नाही का तुम्हाला? 945. 955. जरा मोठी सांग ना बेटा. 900 काय असं काय बांधील आहे का? याने 900 सांगितलं मग आपण 900 सांगितलं पाहिजे. 1005. ठीक आहे. बघा 1005 या संख्येच्या युनिट प्लेसला 5 आहे आणि ज्या संख्येच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी 5 असतो त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे 5 ची. म्हणजे 5 ने भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या एकक स्थानी 0 असला पाहिजे किंवा 5 असला पाहिजे. आणि जर असेल तर कोणतीही संख्या असू द्या. मी एक संख्या देतो तुम्हाला. या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. देऊन बघू शकता तुम्ही. ठीक आहे. अशी ही 5 ची कसोटी असते. टार्गेट काय? एकक स्थानी 0 किंवा 5 असलं पाहिजे. बोल. 5 लाख. नाही सर 5,15,000. मग हे कधी सांगणार आहे पुन्हा 15,000 लिहिल्यावर? 15,515. अनुश्री संख्या सांगताना तुला जी सांगायची ती एकदा सांगत असते. तू 5 लाख सांगितले थांबली, मी 5 लाख लिहिले. तू 15,000 सांगितले थांबली, मी 15,000 लिहिले. हे 5,15,515 असे लिहितात का? बरोबर का? पण चला या तिन्ही संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. तुला जी संख्या सांगायची होती ती 1 टाइम सांगायची होती. आता परत सांग मला एकदा दुसरी संख्या सांग 5 ने डिवाइड होणारी. सर 55,540. 55,540 या संख्येला देखील 5 ने निशेष भाग जातो. कारण का? फक्त युनिट प्लेसचा विचार करायची गरज आहे. एकक स्थानाचा विचार करायची गरज आहे. हिला जातो, हिला जातो, हिलाही जातो, हिलाही जातो, हिला पण जातो, हिला पण जातो. यापैकी सर्व संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. आपण देऊन बघितलाय का? तुम्ही देऊन बघा. मला माहिती आहे कसोटी माझी चांगली पाठ आहे. ज्यांची पाठ आहे त्यांना माहिती आहे, त्यांनी तो केलेला आहे. आणि म्हणून 5ला जर एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग
जातो. पुढे कसोटी घेऊ आपण 6ची. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6. ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो, ज्या संख्येला 2 व 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला आणि भाग जात असते. बस 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 कुणी बोलू नका. 2 ने व 3 ने निशेष भाग जातो. निशेष बोलू नको आता. भाग 2 ने व 3 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना 2 ने व 3 ने निशेष भाग जात असेल त्या सर्व संख्यांना, म्हणजे 2 ने व 3 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना 6 ने निशेष भाग जातो. थोडक्यात काय, समसंख्या असेल आणि तिला 3 ने भाग जात असेल, समसंख्येला जर 3 ने भाग जात असेल तर तिला 6 ने भाग जातो. दुसरा जर आपण दुसरा किंवाचा जर विचार केला, काय 3 ने भाग जाणारी समसंख्या असेल तर 6 ने भाग जातो. 3 ने भाग जाणारी संख्या समसंख्या असेल 3 ने भाग जाणारी संख्या समसंख्या असेल तर त्या संख्येला रिया घुटुकडे उठली नाही का अजून? 3 ने भाग जाणारी संख्या समसंख्या असेल तर त्या संख्येला काय 6 ने निशेष भाग जातो. बघा, जर 3 ने भाग जात असेल आणि ती समसंख्या असेल, 3 ने भाग जात असेल आणि ती समसंख्या असेल तर तिला 6 ने पण निशेष भाग जातो. ही 6ची कसोटी. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ आता 3 ने भाग जाणारी संख्या पाहिजे, ती समसंख्या पाहिजे, तिला 6 ने भाग जातो. समसंख्या आहे म्हणजे तिला 2 ने भाग जातो, आणि 2 ने भाग जातो आणि 3 ने जात असेल तर तिला 6 ने भाग जातोच जातो. उदाहरणार्थ समजा, तर मी सांगू का, हा ही संख्या आहे, हिला 6 ने भाग जातो की नाही कसं तपासायचं? बघा, 2 समसंख्या आहे, पहिला नियम. पहिला नियम काय, समसंख्या आहे. बर, दुसरा 3 ने भाग जातो का? मग ते बघायला लागेल. 6ला जातो, किंवा 6 आणि 4 10, 3ची कसोटी 10 आणि 8 18, यांची बेरीज किती झाली? 6 अधिक 4 अधिक 8, कशाही बेरीज केली तर ती बेरीज किती झाली? 18, आणि 18 3 ने भाग जातो. म्हणून काय, या संख्येला 6 ने देखील निशेष भाग जातो. इतकी सोपी कसोटी. 3 ने जातो का चेक करा, तर 3 ने जातो. बरं, ती समसंख्या आहे किंवा तिला 2 ने भाग जातो. 2 ने जातो, 3 ने जातो म्हणजे 6 ने जातो. 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो म्हणजे 6 ने भाग जातो. जातो की नाही हे चेक करा. तन्मय सांग दुसरं उदाहरण. 6 ने भाग जाणारी एखादी संख्या सांग. 900. हे बघ, तुला एकच नुसते 900 सांगायचं असेल. 946. हा 946. हा, मग तू एकदाच सांगायला पाहिजे 946. तू म्हटला 900, मी लिहिलं 900. हिला 6 ने भाग जाईल का नाही? याला जाईल. कसं काय जाईल?
सर कारण त्याला 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण जातो. येस, बघा हिला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, म्हणून 6 ने भाग जाणार. ओके, हिला पण 2 ने भाग जातो समसंख्या, 3 ने भाग जातो अंकांची बेरीज 6 आणि 4 10 9 19. 3 ने भाग जातो का रे हिला? 3 ने भाग जात नाही. 3 ने भाग जात नाही, म्हणून या संख्येला 6 ने देखील भाग जाणार नाही. 6 ने भाग जाणार नाही. का नाही जाणार? कारण हिला 3 ने भाग जात नाही. 2 ने जातो, समसंख्या आहे, 2 ने जातो, पण 3 ने जात नाही. का नाही जात? कारण 6 आणि 4 10 आणि 9 19, आणि 19 ही तर मूळ संख्या आहे, तिला कुठल्याच संख्येने भाग जात नाही. आणि अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तरच या संख्येला 6 ने, म्हणजे अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तरच या संख्येला 3 ने भाग जाणार आहे. आता याला 3 नेच जात नाही, म्हणजे 6 ने जाण्याचा प्रश्नच उरत नाही. या संख्येला 6 ने भाग जाणार नाही. ठीक आहे. चला पुढे. आता 7ची कसोटी शिकवली बी तर तिचा उपयोग होत नाही. काही कामाची कसोटी नाही आहे. 7ची कसोटी आहे, 8ची ही कसोटी तशीच आहे. 3 अंकांना भागाकार करून बघायला लागतो, आणि 3 अंकांना भाग देऊन पाहिल्यापेक्षा त्या पूर्ण संख्येलाच भाग दिलेला कधीही सोपा असतो. भागाकारात आपण ती 7ची आणि 8ची कसोटी कशी वापरायची हे मी आपण प्रत्यक्ष गणित शिकवताना सांगणार आहे. पुढे घ्या 9ची कसोटी. 9ची कसोटी. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. व्हेरी गुड. आता कोणी बोलू नका, तिने फार छान कसोटी सांगितली. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. 3ची आणि 9ची कसोटी सारखीच आहे. 3च्या कसोटीमध्ये संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे, तर 9च्या कसोटीमध्ये संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. बघा, संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर अंकांची बेरीज त्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. प्रत्यक्ष भागाकार करण्याची गरज सुद्धा नाही, भाग देऊन पाहण्याची गरज सुद्धा नाही. कधी कधी खूप मोठी संख्या असेल आणि फक्त विचारलंय की हिला 9 ने निशेष भाग जातो का, तर अख्ख्या संख्येला भाग देऊन जर पाहायचं असेल तर तिथं आपला खूप वेळ जाईल. त्याच्यामुळे काय, कसोटीत टाकायची, कसोटीत जर बसत असेल तर 100% भाग जातो, काय टेन्शन घ्यायचं काम नाही. बघा उदाहरणार्थ 9 ने भाग जाणारी एखादी संख्या घेऊ आपण. ही संख्या आहे, या संख्येला 9 ने निशेष भाग जातो का, चेक केलं पाहिजे. बघा अंक ऐका, संख्येतील अंकांच्या बेरजेला संख्येतील अंकांची बेरीज जर केली तर बेरीज करण्याचा नियम काय, 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 3 अधिक 7 अधिक 2 अधिक 9 अधिक 8 अधिक 1. ही बेरीज जरी करायचं म्हटलं तर याला पण खूप वेळ जाऊ शकतो. तर मग अशा वेळेस काय करायचं, ज्या अंकांची बेरीज 9 होते
बेरीज 9 आली की सोडूनच द्यायची त्यांची बेरीज. हे बघा 4 5 9 द्या सोडून. ही बेरीज परत पुढे मिळवायची काही गरज नाही. 9 ला भाग जातो म्हणजे याला भाग जातो इथपर्यंत. 6 3 9 यांना पण भाग जातो. आता हे यांची बेरीज तर झाली होती, 9 ला भाग जातो, यांनाही भाग जातो, बेरीजच करायची गरज नाही. 7 2 9 चला यांनाही भाग जातो. इथे 9च आहेत, 9 ला भाग जातो. 8 1 9 9 ला भाग जातो. म्हणजे यांची बेरीज जी काही आहे ती काय आहे? 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 आणि 45 ला 9 ने भाग जातो. हे जर माहित नसेल तर पुन्हा 4 अधिक 5 करा आणि त्याची 9 येते आणि 9 ला 9 ने भाग जातो. बरोबर. याची बेरीज 45 येते का? केली होती का? हो सर. पण एवढी बेरीज करण्यापेक्षा कुठेतरी हुकू शकते, चुकू शकते. मग बेरीज करताना जर चुकली तर मग आपला अंदाज चुकणार, अंदाज चुकला तर गणित चुकणार, गणित चुकलं तर मार्क जाणार, मार्क गेले तर आपलं नवोदय हुकणार. आणि म्हणून शॉर्ट ट्रिक वापरायच्या. ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे शॉर्टमध्ये काम करण्याची पद्धत तिथे जिथे जमेल तिथे तिथे वापरायची, बरं का. आणि ते फार फायद्याचं आहे. बघा सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे का? सोहम मिसाळ लक्ष देत आहे का झोपलंय कोणीतरी? गुड. सगळे ऍक्टिव्ह आहेत मी बघतो. एकदा सगळ्यांकडे नजर मारून घेतोय. तुम्हाला सगळ्यांना यूट्यूबला टाकतो मी आता. तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ स्टार्ट पाहिजेत. वा 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 वा. अरे सुमित लोखंडे कुठे आहे तू? वीर जयस्वाल आला तिथे. विकास शौरी हजारे. अगं अभिज्ञा तुझा व्हिडिओ बंद आहे. हा. कुशल कांबळे. एक संख्या सांगू का? उपाली आराक. थांब बाळा जरा. तुम्ही उदाहरणार्थ सांगू. काही सांगू तर मी एक संख्या सांगू का? आता नाही सांगू. 9ची कसोटी सगळ्यांच्या लक्षात आली असेल. अंकांची बेरीज. एक छोटंसं उदाहरण घेऊ. चल बोल. सर मी सांगू एक. अनु तू भरपूर संख्या सांगतेस, बाकीच्या मुलांना पण बोलत जा. 45,720. 45,720. या संख्येला कशाने भाग जातो? या संख्येला कशाने भाग जातो? कशाने भाग जातो आपण ते नंतर बघू. सगळ्या कसोट्या संपल्या की. आधी फक्त 9 ने जातो का ते बघू. बघा हिला 9 ने भाग जातो का? 4 5 9 7 2 9 आणि 0 त्यात टाकला तर 9च. यांची बेरीज 9 अधिक या दोघांची बेरीज 9 ती झाली 18. 18 म्हणजे या दोन अंकांची जर बेरीज केली तर 1 अधिक 8 बरोबर 9 आणि या संख्येला 9 ने निशेष भाग जातो की नाही? आता सर आता एक सांग. बोल बाबा बोल बरं अनुश्री. सर मी पृथ्वीराज सांगू. हा 12 कोटी 12 करोड 34 12 करोड. काय 12 करोड? तू एकत्र संख्या सांग मला पटकन. 12 करोड 34,56,789. बर. 12 करोड किती लाख? 34 लाख 34 लाख 56,000 789. 89 अशी एक संख्या आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि या संख्येला 9 ने निशेष भाग जातो की नाही ते आपल्याला चेक करायचं. बघा यांची बेरीज करायची आहे. 1 2 3 या दोघांची बेरीज झाली 3 3 3 6 4 10 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28 28 आणि 8 36 आणि 9 चौक 36 किंवा 36 आणि 9 45. बेरीज होते 45 आणि 45 ला 9 ने निशेष भाग जातो.
सर मी सांगू पृथ्वीराज. एक काम करा, आपल्याकडे मुलं किती आहे आता सध्या क्लासमध्ये 48. सांगित राहा संख्या तुम्ही. आपण काय करू, चालू देऊ आपला 2 तास नुसता संख्याचाच प्रोग्राम, काय अडचण नाही. मी युट्यूबचं हे बंद करून घेतो आणि बोला.